नमस्कार, शुभ सकाळ. माझ्या सगळ्या गोडगोड ताईंचं, गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरुवात मैत्रिणींनो. तर सगळ्यांनीच आपला बोटागावचा यात्रेचा व्हिडिओ पाहिला असणार आहे मैत्रिणींनो. तर आज आहे माझ्या माहेरगावची कळमची यात्रा आणि आम्ही त्या कळमच्या यात्रेला जाणार आहोत. तर मैत्रिणींनो, प्रत्येक गावची रूढी परंपरा ही अगदी वेगवेगळीच असती. तर माझ्या माहेर गावी, माझ्या माहेर घरीच अगदी देवी आई सर्वाई मातेची काठी बसती आणि 7 दिवस अगदी देवीची पूजा अर्चा केली जाते मैत्रिणींनो. तर आज माझ्या माहेर गावचाच आपण यात्रेचा व्हिडिओ बघणार आहे. तर देवी आईची मिरवणूक कशा पद्धतीने निघती आणि वेगवेगळ्या गावामध्ये कशा वेगवेगळ्या परंपरा असतात. ते अंगात वारे येणे, तर तिथे देखील तसा अंगात वारे वगैरे येतात. तर आपण व्हिडिओ मार्फत सगळे बघणार आहोत. तर लोटांगण घ्यायचं, परत देवी आईच्या काठीसमोर ओलांडे घ्यायचे, गुळ पेड्याची शेरणी वाटायची. तर सगळं आपण संपूर्ण व्हिडिओ सगळ्यांनी स्किप न करता माझ्या माहेरगावचा व्हिडिओ यात्रेचा सगळ्यांनी बघा. तर चला आपण भेटणार आहोत डायरेक्ट माझ्या माहेर घरीच. काठ्यांची मिरवणूक झाली. तर माझं माहेर गाव कळंब आणि इथं आई देवी आई सर्वाई मातेची यात्रा उत्सव आहे. तर सगळ्यांनी आता छान दर्शन घेतलं, काठ्यांची मिरवणूक झाली. तर खूप सारी गर्दी आहे, आपले सगळे मंडळी आलेले आहेत. आता परत सांगत आमच्या मावशी आहेत, तर त्यांच्या अंगावरती वारं येतं. मग आपण व्हिडिओ मध्ये हवा देवीची याचे काशीची आहे, पण तिचं मूळ ठाण काशीच आहे. पण ज्याने जर नवस बोललं तर त्याचं नवस पूर्ण करते. त्याच्यावर सगळ्यांवर छाया धरते. ती तिच्या बनामध्ये बोध लई लई सुंदर आहे. तर आपलं सर्वांचं बन असं म्हटलं जातं. तर बन का म्हणतो तर सगळ्या इकडे बघा मोठे मोठे झाडं आहेत, वडाची झाडं, चिंचेची झाडं,
आणि उंबराची झाडं अशी सगळे झाडं आहेत आणि इथे आपल्या आई सर्वाई मातेचं मंदिर आहे. तर जेव्हा जी काही मिरवणूक आली ती मिरवणूक काठ्यांची, जेव्हा कळसाला ह्या काठ्या लागतात तेव्हा सगळेजण नारळ फोडतात, त्याशिवाय काही नारळ फुटले जात नाही. तर बघा इथे तळ आहे. हा, तर इथे तळ आहे. तर नारळ बिरळ किती फोडतात, किती तर आता उन्हाळा दिवस असल्यामुळे तळ्याला काही जास्त पाणी नाहीये, पण जेव्हा जेव्हा कळसाला काठ्या लागतील तेव्हाच नारळ फोडले जातात. तसं नारळ फुटल्या जात नाही. पवित्र जळ आहे, त्याच्यामध्ये भांडी निघत होती. हा, पूर्वीच्या काळी. आता भांडी निघती नाही. म्हणजे आता इथं जेवण बनवायला माणसांची गरज होती. पहिला नैवेद्य काय होता? चिंचचा चिम आणि गुगऱ्या बाजरीच्या चिम, कारण इथं सगळी चिंचेची झाडं होती आणि या देवीला नैवेद्य पूर्वी तर चिंचेचा चिंब आणि चिंचचं म्हणजे बाजरीच्या गुग. माझ्या आईच्याही दारामध्ये म्हणजे आपला हा झेंडा आहे देवीचा. सर्वाई माती नवसाची काठी, परंपरेची ती काठी आहे. त्याच्याकरता तिथून जे वाजत गाजत येते तिच्या मंदिरापर्यंत कळसाला लागते. आणि सगळ्या काठी उभी राहायच्या आणि सवासण्या घालतात देवीच्या पाट्या भरून. तिथून पुढे घालती नाही, तिथून पुढे घालती नाही. काही जण घरून पण आणून पाठी भरून इथे सगळा स्वयंपाक जेवतात.